आज आपण शेवग्याची भाजी बनवणार आहे 4 ते 5 माणसांसाठी। तर त्याच्यासाठी आपण अगोदर 2 छोटे कांदे घेतले मध्यम आकाराचे, ते कापून घेतले। कांदा जरा लाल करून घ्यायचा। लालसर झाल्याच्या नंतर त्यात थोडंसं शेवगा कापून घेतला आपण। आता तो थोडासा साईडला पाणी ठेवले, त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून उकळून घ्यायचं थोडासा। तोपर्यंत मसाला भाजतो इकडे। कांदा भाजल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं खोबरं घालायचं त्यामध्ये, आणि शेंगा तोपर्यंत उकडतात इकडे साईडला। थोडंसं खोबरं, आलं, लसूण आणि थोडंसं भाजून घ्यायचं। अर्धा टोमॅटो घातला त्यात। हे सगळं भाजून घेतल्याच्या नंतर थोडंसं गार होऊ द्यायचं। मग मिक्सरला फिरवून घ्यायचं। मिक्सरला फिरवल्याच्या नंतर मग आता त्यात कोथिंबीर घालायची थोडी, आणि 5-6 पाकळ्या लसूण, कोथिंबीर, आल्याचा तुकडा मिक्सरला फिरवून घ्यायचं। मिक्सरला फिरवल्याच्या नंतर आपण आता ती थोडीशी त्याच्यात हरभऱ्याची डाळ पण भिजत घातलेली आहे, ती पण टाकणार आहे त्याच्यामध्ये। हरभऱ्याची डाळ, आणि आता मिक्सरला हे वाटण जे आहे ते वाटून घ्यायचं। कोथिंबीर घातली त्यात, टोमॅटो, कांदा, आलं, लसूण, खोबरं मिक्सरला फिरवून घ्यायचं। हे मिक्सरला फिरवल्याच्या नंतर तोपर्यंत इकडं कढई ठेवायची गरम व्हायला। त्यात घालायचं 2 ते 3 चमचे तेल। कढई गरम झाली, त्याच्यात तेल घातलं। तेल घातल्याच्या नंतर त्यात घालूया जिरी, मोहरी आणि कढीपत्ता फोडणीसाठी। त्यात आता मसाले काढले आपण साईडला। मसाल्यामध्ये आहे हळद, घरी केलेला मसाला, कांदा लसूण मसाला आणि धने जिरे पूड। एवढं घातल्याच्या नंतर मसाला थोडा 2 मिनिटं परतून घ्यायचा। अगोदर मसाला परतायचा, मग नंतर वाटलेलं वाटण घालायचं त्यात। वाटलेलं वाटण, मसाला परतून घालायच्या नंतर वाटलेलं वाटण घालायचं त्यात। आता वाटण घालायचं, परतून घ्यायचं चांगलं। वाटण घातलं त्यात, ते वाटण घातलेलं पण परतून घ्यायचं। आता सगळं मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवायचं। थोडासा मसाला परतून चांगला होतो बारीक गॅसवर। मसाला परतल्याच्या नंतर आता त्याच्यावर थोडं झाकण ठेवणार। तोपर्यंत इकडं डाळ पण घेतलेली आपण भिजत घातलेली, शेंगा पण उकडून झाल्यात आपल्या। आता मसाला लाल झाला, त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ घालणार आहेत आपण अगोदर। ते हरभऱ्याची डाळ मिक्स करून घ्यायची, त्याला एक वाफ द्यायची, आणि मग शेंगा मिक्स करायच्या आपण त्याच्यामध्ये। शेंगा डाळ मिक्स झाली का आता झाकण ठेवायचं, त्याला वाफ द्यायची 1-2 मिनटं। जरा वाफ दिल्याच्या नंतर झाकण काढून घ्यायचं, ते परतून घ्यायचं, आणि आता शेंगा घालायच्या त्यात। शेंगा घातल्याच्या नंतर थोडंसं आपल्याला पाहिजे तसं पाणी घालायचं, त्याच्यात मिक्स करायचं। जेवढा पाहिजे तेवढा रस्सा आपण त्याच्यात आता पाणी घालणार आहेत। डाळ शेवग्याची रस्स्याची भाजी आता घालणार आहे पाणी। बस झालं।